शुभ सकाळ. तर आपण चाललो आहे दापोलीला. फर्स्ट टाईम इलेक्ट्रिक बसने जातो आहे. बघूया काय एक्सपिरियन्स आहे. मी काल खूप लेट झालो घरी यायला आणि मग त्याच्यानंतर सकाळी आता पटापट धावपळ झाली, त्याच्यामुळं मधलं शूट काही केलं नाही. आपण आता तिथून सुरुवात करू. आता आलो आहे बोरिवलीला नॅन्सी कॉलनीत आणि मग तिथून आपण जाऊ. पहिल्यांदाच मी एका इलेक्ट्रिक बसने गावी निघालो होतो, बोरिवलीहून नॅन्सी कॉलनीमधून. तर ही आपली महाराष्ट्र एस टी मंडळाची शिवाई होती. मंडळी, आता रामवाडीत आलो आहे आणि रामवाडीतून आता आम्ही बसू. ते 10 मिनटाचा गॅप आहे, मग तिथून निघू थोड्या टायमाने. काय म्हणता राव, एवढी ए सीवाली गाडी असून आतमध्ये एवढी गरमी होत होती ना, की काय विचारायला नको. कारण का आता ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढलं आहे की त्या गाडीचं ए सी सुद्धा व्यवस्थित काम करत नव्हतं. तर मी पहिल्यांदाच खेड रूट वाया खेड आलो होतो. कारण का पहिला मी मंडणगड वगैरे ह्या साईडून यायचो. आज पहिल्यांदा खेड रूटने आलो. तर जाताना मग आम्हाला बोगदा दिसला. टाईम नुसता पुढे सरकत होता, तसं मला वाटत होतं मी कधी एकदा गावाला पोहोचेन. कारण का दुपारी गाडी जास्त टाईम थांबली नव्हती आणि मला जाम भूक लागली होती. तर मंडळी, दुपारी मी 2 वाजता दापोलीमध्ये पोहोचलो. आता उतरलोय गावी जायला. आता घरी जाऊया. इथून दापोली स्टँडला उतरलोय. मम्मी वाट बघते माझी. स्टँडला आले. मंडळी, मी आलो 3 वाजता घरी. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतो. मी गायब होतो बराच टाईम आणि गायब होतो आणि परत येतो. तर आता पुन्हा कोकणात आलो आहे, तर म्हटलं एक ब्लॉग बनवायलाच पाहिजे. तर चला, मी आता घरी आलो आहे आणि आता घरातून वरती जातो आहे. आज मॅचची प्रॅक्टिस करतात. उद्याला आमच्या वाडीमध्ये मॅच आहेत आणि परवाला पूजा आहे, वाडीची पूजा. तर दरवर्षी कोकणात पूजा असते, म्हणजे प्रत्येकांच्या वाड्यांमध्ये असते. तशीच आमच्या वाडीत पण आहे. तर मी आता चाललो आहे वरती सर्व क्रिकेटची प्रॅक्टिस करत असतील तर मी पण तिकडेच चाललो आहे. बघा, कोंबडीच फिरत आहेत. वाटतं बघ कसं मी याला माझा फोटो काढतोय. अगं कुठं जाऊ, मी काही समजत नाही मला. अगं इकडं जाऊ की तिकडं जाऊ. तिकडे ग्राउंडवर जोरदार तयारी चालू होती. कारण का JPLचं हे पर्व दुसरं होतं. हो, व्हिडिओ बनवत आहे. तर इथे आता उद्याच्या क्रिकेटच्या मॅचची तयारी चालू आहे. आमच्या इथं साहिल कदम खांब पुरता नाहीत लाईटचे. आमच्या इथे आता उद्याला बॉक्सच्या मॅचेस आहेत, त्याची तयारी चालू आहे. जिनाली 11चे कर्णधार मनीष भाऊ. तो काढतो मी. मी आता आलो इथे वरती वाडीच्या मैदानामध्ये. आमचा जयेश आहे, इकडे आमची सर्व वाडीतली पोरं आहेत. इथे तयारी चालू आहे. आता उद्याला क्रिकेटची मॅच आहे त्याची.
होली नाही बाबा, तुझं होली समजशील. नाही नाही, होळीचा नाही चल आणू. जिनाली संघाचे कर्णधार आता मोठा बांबू पुरताना. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आपल्या गावचं वातावरण किती सुंदर असतं. तिकडे सर्व क्रिकेटची जोरदार तयारी चालू होती आणि खूप माहोल पण तसाच होता. आता त्याचं काय आहे मंडळी, की वाडीची पूजा असली की मुंबईकर गावकरी एकत्र असतात आणि खूप धमाल असते गावात. कारण का एवढी सर्व क्रिकेटची टीम बनते, सर्व काय होतं. आमच्याच वाडीत 4-5 क्रिकेटच्या टीम पडतात जेव्हा मुंबईकर गावकरी असतात. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं काय संध्याकाळचं दृश्य होतं सनसेटचं. तर आता ग्राउंडची बाजूची नेट बांधून झालेली आहे आणि आम्ही आता चाललोय घरी. तर घरी आल्यावर मी घरातले व्हिडिओ बनवलेले आहेत, बनवतात. पाय दुखतात ते बसमध्ये बसून 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 कसे पाय धरलेत ना. तर चला आता जातो खाली घरी. समोरचं दृश्य बघा किती चांगलं आहे. समोर बघताय ते माझं घर आहे. मच्छ्यासाठी धुवा पेटवलेला आहे. तर मंडळी आता वाजलेत 8, 7:53 झालेत आणि मी आता धक्क्यावर बसलोय. संध्याकाळची एकदम शांत वेळ आहे. वारा सुटलाय बाहेर. आज खूप शांत वातावरण वाटतंय. मुंबईचा आवाज नाही, गाड्यांचा आवाज नाही, काही नाही. एकदम शांतता मस्त. समोर हवा सुटले आणि मी बसलोय बाहेर. समोर अंगण आहे आणि मी धक्क्यावर बसलोय. तर हे बघताय माझं पाठीमागे घर. अजून बरंच काम बाकी आहे. अजून पेंट वगैरे किंवा अजून आमच्याकडे पूर्वीसारखीच जमीन आहे. अजून लादी वगैरे मारायचं बरंच काम बाकी आहे. तर चला उद्या आपण बाहेर जाणार आहोत. उद्या दापोलीला जाऊ. मग संध्याकाळी मॅचेस असतील मग तिकडे. तर आमच्या मंडळीचे दिवस रात्र मेहनत चालू आहे. हा घेतोय आमचे कॅशो मास्टर अज्ञातवासात गेलेले आमचे. बोल बजरंग. बली की जाय. आवडे जोश. हाय सर. काय बोलू? हाय सर. हाय सर. आवडे जोश. हाय सर. आवडे जोश. हाय सर. आजो खाली येत आहे. आई तूच कडे. 1, 2, 3. तर मंडळी रात्रभर आम्ही फर्जी मैदानावर तयारी करत होतो. त्याच्यानंतर मग मी घरी आलो. मग फोन चार्जिंगला लावायचा होता. संपत झाली होती. त्यामुळं आपण मधली शूटिंग थोडी घेतली नाही. तर आपण हा ब्लॉग आपण इथे थांबवू आणि इथून दुसरा ब्लॉग आपण कंटिन्यू करू. तर चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करायला मला विसरू नका इंस्टाग्रामवर.